आपल्या देशातील प्रत्येक मुलाचा शिक्षण हा हक्क आहे असं आपण कितीही म्हटलं तरी आजही अनेक गरीब कुटुंबातील मुलांना शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळं शिक्षण अर्धवट सोडावे लागते। भूक आणि गरिबी वाचायला आणि लिहायला शिकण्याची इच्छा चिरडून टाकतात। तथापि अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका हृदयस्पर्शी चित्रानं आपल्याला आठवण करून दिली की शिक्षक किंवा मुख्याध्यापकांनी केवळ 4 भिंतींच्या आत शिकवू नये, तर रस्त्यावर आलेल्या मुलांच्या भविष्यासाठी एक मार्गदर्शक दिवा देखील बनलं पाहिजे। ही एका गरीब विद्यार्थिनीची कहाणी आहे जी शाळेची फी भरू न शकल्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून शाळेत जात नव्हती। आपल्या आईवडिलांना मदत करण्यासाठी जेव्हा शेतात मजुरी करण्यास भाग पडली होती। ही एक देवतुल्य मुख्याध्यापिकेच्या माणुसकीची महान कहाणी आहे जी आपली मुलगी शाळेत येत नाही म्हणून गप्प बसण्याऐवजी तिला शाळेत शोधण्यासाठी शेतात गेली आणि तिची फी भरण्याचा धाडस दाखवून तिला पुन्हा शाळेत घेऊन आली। ती एक हुशार विद्यार्थिनी होती जी अभ्यासात नेहमीच पुढे होती। शाळेत जाऊन मोठे यश मिळवण्याचे आणि आपल्या कुटुंबाशी गरिबी दूर करण्याची तिचं मोठं स्वप्न होतं, पण नशिबाचा डाव वेगळाच होता। तिच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती खालावली होती। त्या गरीब आईवडिलांकडे शाळेची किमान फी भरायलाही पैसे नव्हते। एकीकडे फी न भरल्यास शाळेत सर्वांसमोर मान झुकवावी लागेल या विचारानं तिला लाज वाटत होती, तर दुसरीकडे घरात उदरनिर्वाह करण्यासाठी तिचा संघर्ष सुरू होता। या त्रासानं त्रस्त असलेली ती मुलगी गेल्या 15 दिवसांपासून शाळेत पूर्णपणे गेली नव्हती। शाळेत जाण्याच्या वयात ती आपल्या आईवडिलांसोबत शेतात घाम गाळत काम करत होती। ज्या लहान हातांनी पेन आणि पुस्तक हातात धरायला हवे होते ते हात शेतातील मातीत काम करत होते। जेव्हा त्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या लक्षात आलं की त्यांची विद्यार्थिनी सलग 15 दिवस गैरहजर आहे, तेव्हा ते स्वस्थ बसले नाहीत। आजकाल सहसा जर मुलं शाळेत आली नाहीत तर बहुतेक शाळा पालकांना TC, तपासणी पत्र पाठवतात किंवा नोटीस देतात, पण या मुख्याध्यापकांनी तसं केलं नाही। ती मुलगी कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे जाणून घेण्यासाठी ते स्वतः तिच्या घराच्या आणि गावाचा पत्ता शोधायला गेले। अखेरीस जेव्हा त्यांना कळलं की ती घरी नसून शेतात काम करते तेव्हा त्यांनी तात्काळ शेताला भेट दिली। हिरव्यागार शेताच्या मध्यभागी उभे असलेले मुख्याध्यापक मान खाली घालून आणि डोळ्यात अश्रू घेऊन उभे असलेल्या त्या लहान विद्यार्थिनीसाठी आधारस्तंभ बनले। मुख्याध्यापकांचे वचन, मुली, तू पैशांमुळे शिक्षण सोडू नकोस, मी तुझी शाळेची फी पूर्ण भरेन। कशाचाही विचार करू नकोस, उद्यापासूनच शाळेत ये, तुझ्या अभ्यासासाठी लागणारी सर्व जबाबदारी मी घेईन। हे शब्द ऐकून त्या विद्यार्थिनीच्या आणि तिच्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। आयुष्यातली सगळी आशा गमावलेल्या आणि अंधारात उभ्या असलेल्या त्या मुलीसाठी हे मुख्याध्यापक देवासारखे आले होते। त्यांनी केवळ तिच्या धैर्यच निर्माण केलं नाही, तर तिला सन्मानानं शाळेत परत आणले आणि तिचं शिक्षण पुन्हा सुरू करण्यास मदत केली। हा भावनिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि त्यानं लाखो लोकांची मनं जिंकली आहे। सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या हृदयस्पर्शी मुख्याध्यापक आणि विद्यार्थिनीचा तपशील असा: एक गरीब हायस्कूल विद्यार्थिनी जी आर्थिक अडचणींमुळे शेतजमिनीवर काम करत होती। शाळेचे मुख्याध्यापक ज्यांनी विद्यार्थिनीचं भविष्य उज्ज्वल केले आणि तिची शालेय संपूर्ण फी स्वतः भरण्यास सहमती दर्शवली। आजकाल शिक्षण हा एक मोठा व्यवसाय बनलाय। आपण दररोज असे कठोर नियम पाहतो की मुलांना परीक्षा देऊ दिली जात नाही किंवा फी न भरल्यास त्यांना शाळेतून काढून टाकलं जातं। अशा परिस्थितीत या प्राचार्यांनी केलेलं कार्य संपूर्ण शिक्षक समुदायासाठी अभिमानाचा स्रोत आहे। हे त्यांनी सिद्ध केलंय की शिक्षक म्हणजे केवळ गुण देणारी व्यक्ती नाही, तर ते खरे मार्गदर्शक आहेत जी मुलं भरकटल्यावर किंवा अडचणीत असताना त्याचा हात धरतात। देशातील कोणत्याही मुलाचं शिक्षण गरिबीमुळे थांबू नये ही त्यांची तळमळ खरोखरच कौतुकास्पद आहे।